तर हॅलो हाय फ्रेंड्स, मी वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत करत आहे। ही व्हिडिओ आहे 26 आणि 27 तारखेची, पण आता मी व्हॉइस ओव्हर देत आहे। आज डेट आहे 1 ऑगस्ट। कारण तुम्हाला माहीत आहे मी आजारी आहे आणि जाम आजारी पडली, त्यामुळे मग जरा व्हिडिओ अपलोड करायला लेटच झालं, फारच लेट झाला। आणि ही सफाईची व्हिडिओ आहे, तर मी कशा प्रकारे थोडं केलं आहे हे तुम्ही प्लीज बघाल, है ना। व्हिडिओ न स्किप करता बघाल, कारण खूपच मेहनत लागते हो, आजारी असो किंवा काही असो। ते पूर्ण मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण तेवढी ताकद नसते की मी व्हिडिओ शूट करू शकते। आणि घरात असं कोणी पर्सन पण नाही ना की जो माझी व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवेन का ही इतकी आजारी असतानाही ही कशी शूट घेते आहे आणि कसे कामं करत आहे। हे आजारी असतानाचीच माझी व्हिडिओ आहे आणि मला माहीत नव्हतं की मी इतकी विचित्र आजारी पडणार आहे। ॲस्थमॅटिक खासी काय म्हणतात ना, खोकला ज्याला म्हणतात, तसा तो खोकला मला ॲलर्जिक सुरू झालेला आहे। तर तो म्हणजे आता त्याने डॉक्टरांनी मला 2 दिवसाचं सांगितलेलं की 2 दिवसात खोकला बंद झाला तर चांगलं आहे, नाहीतर पंप घेऊ शकतात असं। तर असं तर म्हणजे आता सगळ्या गोष्टी मी कसं काय सांगू ना तुम्हाला की मला एवढा प्रॉब्लेम आहे। त्यानंतर माझी चांदणी आली आणि मग ती जराशी 2-4 दिवस चांगलीच राहिली। तिच्या पप्पाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या राईट आयचं ऑपरेशन झालं डोळ्याचं, ते मोतीबिंदू पिकून गेला होता म्हणून। तर मग तिला इथे यावंच लागलं 29 तारखेला, जेव्हा तिची बड्डे होती। 29ला तिची बड्डे होती, बट ती त्या दिवशी न येता 30ला ऑपरेशन होतं, तर सकाळी इथे आली आणि तिने पप्पाचं पण ट्रीटमेंट केली पूर्ण। माझ्यावरही इतकंच लक्ष दिलं, संध्याकाळी मलाही हॉस्पिटलला घेऊन गेली। तिच्या पप्पांना सकाळपासूनची हॉस्पिटलला धावपळ म्हणजे चांदणीची फारच उडालेली। पहिल्यांदा सफाई करून गेली, त्यानंतर तिने हे सगळे कामं केले आणि आजच्या तारखेला सुद्धा तुम्ही मानू नाही शकणार, माझी तब्येत अजूनही म्हणजे इतकी चांगली नाही झाली की मी तुम्हाला व्हिडिओ दुसरे काही दाखवू शकते। तरी मी शूट घ्यायचा प्रयत्न करतच असते की काहीतरी मी तुमच्यापर्यंत पोचवावं असं। आणि मलाही आवडतं तुम्ही जे बघतात, व्ह्यूज देतात व्हिडिओला, चांगलं म्हणजे कोणी आपली व्हिडिओ बघतं तरीसुद्धा छानच वाटतं ना की कोणीतरी पाहतंय असं। म्हणून कसं की आम्ही व्हिडिओ बनवायला अगदी प्रेरित होतो। तर हा माहोल तुम्ही बघू शकता घरामध्ये, कसं पावसाचं पाणी वगैरे भरलेलं माझ्या घरी। आणि हा आहे संडेचा दिवस, म्हणजे मी 2 दिवसाची एकत्र व्हिडिओ टाकत आहे, तर प्लीज हॅलो हाय फ्रेंड्स, पाहू शकता सकाळचा वेळ, अशी साधी चहा बनवून तयार आहे। दूध आणलं की मग त्यात टाकेन, हे अजून सगळं काढलं आहे, रात्रीचं सामान सगळं बाहेर, पुन्हा बाकी हे सगळं तर चांदणीने साफ केलेलं, तर हे मी वर सगळं साफ केलं। अजून माझं हे फ्रीज बाकी आहे पूर्ण, बाकी हे पण मी माझ्या हिशोबे केलं आहे। पुन्हा एकदा पुसलं आणि मग चिपकवलं, सगळे भांडे ठेवले रचले सगळे अशा रीतीने। हे सगळं वॉश झालेलं आहे, हे सगळं भाग पुसला गेलेला आहे, त्या साईडचं मागची बॅक वगैरे सगळं पुसलं है ना। आता हे रात्रीचे भांडे होते, घासायची ताकदच नव्हती, मग काय घासले नाहीत। आता हे 2 प्यायचे भांडे खाली झालेत का उद्या घासून भरेन। असा पसारा असा पडला आहे घरामध्ये सध्या, पाहू शकता, कारण पाऊस येतो आहे सारखा। हे सगळं धुवायचं आहे म्हणून बाहेर काढलं आहे, गादी अशीच पडली आहे, असं सगळं अस्तव्यस्त। आणि ही आहे मी। तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, काल बघितलं असेल ह्या चौतारात होती मी। आता वाजले सकाळचे 6, पाहायचे बघा वॉच, वाजले ना सकाळचे 6, दाखवू जवळून, सकाळचे 6 वाजले। तर डेट नाही बदलू शकत आम्ही, फक्त डेट नाही बदलत आहे त्यातली, कारण फार उंच आहे, माझा हात नाही पुरत। जून पण आय थिंक, हां जून कसं काय लावलेलं आहे,
एवढं दिसतही नाही आहे. मी अर्धवट झोपेतनं उठलेली आहे. रात्री सफाईच्या धक्कानं झोपच नाही आली मला. तसंच हा तांदळाचा डबा वगैरे खाली गेला आहे. असं धुवून असं वाळवलं आहे कपडे. म्हणजे काल पाऊस नाही, सगळं माझं प्लान फ्लॉप करून टाकला पूर्ण. म्हणजे चादरी वगैरे सगळं माझ्या ओल्या झाल्या. आता बस उशांना कपडे वगैरे लावते. भांडे वगैरे घासून बसली. पुन्हा उशांना कपडे वगैरे लावतो. तोपर्यंत ते घरात येतील. मंदिराचा आजचा दर्श अमावस्येचा पहिला दिवस आहे आपल्या श्रावणाचा. आजपासून उपास करणारे आजपासून स्टार्ट करतात. ज्यांना नसतो करायचा ते नाही करत. कोणी उद्यापासून करतं, कोणी आजपासून करेल असं आहे. तर असं बघायला आता मंदिराचंही दर्शन देते मी तुम्हाला. चला. तर फ्रेंड्स, व्हिडिओ न स्किप करता बघाल प्लीज, कारण मी आजारी असतानाही, म्हणजे आता जास्त आजारी आहे तरीसुद्धा मी प्रयत्न करते आहे की माझ्या फ्रेंड्सपर्यंत मी काहीतरी चांगलं वस्तू पोचवावी, चांगली व्हिडिओ दाखवावी, की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटेन, की काहीतरी चांगलं पाहायसाठी भेटेन. तर हे दृश्य आहे सकाळच्या 5:30 वाजताचं आणि मी लवकर उठली होती सफाईसाठी, पण बाहेर गेली दृश्य बघायला. किती सुंदर नजारा आहे सकाळी. खरंच खूप छान वाटतं अगदी. आणि माझे मिस्टर सध्या एकटेच आहेत. जळाधारी लावून दिली आहे, मंदिराला साफसफाई केली आणि आता ते आरती करून मग घरात येतील. तोपर्यंत मी चहा म्हणजे थोडीशी बनवून ठेवली आहे, ते तुम्हाला मी दाखवलं. आणि आता बघाल पुढे. दारं वगैरे सगळं अजून पुसायचं बाकी आहे. दारं बघू शकता कसे घाण झाले. इथे सगळी कॉर्नरला उधई लागली आहे. हे पहा, उधई लागली आहे. आता कसं काय करावं तेच नाही समजत आहे. पेस्ट केलं होतं पण तरीही रात्रीचा कचरा बाहेर टाकायचा नाही म्हणून मी ह्यात सगळं अगदी गोळा करून ठेवला आहे कचरा. बघू शकता सगळं. तर अशा प्रकारे झाली आहे माझी श्रावणाची तयारी. अजून हे सगळं झालं का देव धुवायचे, देव जळायचे चांगले व्यवस्थित. मग वेळ भेटतच नाही मला. असं श्रावण महिन्यामध्ये फार टफ असतो, म्हणजे कामकाज आणि हे कारण पण असते. मी ते तुम्हाला नंतर सांगेनच, है ना. भेटूया मग पुढील भागात. म्हणजे अजून काम चालू आहे. सगळं झालं, आंघोळ वगैरे झाली का मग मी भेटेन. रात्री एक लास्ट डोस पडला होता, तो घेतलं मी औषधाचं. कुठे गेलं ते राहिलं, तिकडे कागद टाकून दिला. एक डोस म्हणजे रात्री पूर्ण 3 दिवसाचा कोर्स दिला होता. 2 इंजेक्शन आणि 3 दिवसाचा कोर्स केला. तेव्हा जाऊन मी थोडीशी स्टेबल आहे. थोडीशी म्हणजे ना, अजून कफ आतमध्ये जाम आहे. आवाज फार बोलतोय त्याचा कफचा, म्हणून कंटाळा येतो. आता हे घरात येतील, दूध वगैरे आणते, चहा पिऊ आणि मग कामाला लागेल मी पुन्हा, है ना. तर भेटूया, आंघोळ वगैरे करून नंतर भेटते मी, ठीक आहे. चला. त्यानंतर झालं असं की माझे मिस्टर गेलेत कामात आणि हा होता संडेचा दिवस. संडेला ह्या असा माहोल होता. आमच्या इथे चिक्कर पाऊस रात्रीपासून चालू होता आणि वाजले होते 10. मी काही तुम्हाला वॉच दाखवू नाही शकली, बट तरीसुद्धा पावसाळ्यात सुद्धा लोक छत्र्या घेऊन मंदिरात येतच होते. आणि हा बघू शकतायत माहोल आमच्या इथला कसा आहे. अगदी जाम पाऊस भरला होता. तेव्हाचं शूट तर मी काही घेऊ नाही शकले, कारण मी सारखी ओली होते ना, तर जास्त आजारी पडते. माझी सर्दी मिटायचं काही नावच नाही घेत आहे. ते सुद्धा मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की सर्दी मिटत नाही. तर एखादी तरी कमेंट केली असती की हे कराल तर सर्दी मिटेल, पण कोणी कमेंट्स काही करायलाच मागत नाही. असो, व्हिडिओ तर तुम्ही बघतातच ना. मला आवडतं तुम्ही व्हिडिओ बघतायत माझी, आणि मला कळतंही आहे की तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय ते, आणि चांगलंही वाटत आहे सध्या तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून. अरे तिच्या हे बघा काय झालं. मी त्यानंतर मग घरात चालल्या गेली ना. मग घरात गेल्यानंतर हा रिक्षावाला आहे ना, ऑटोवाला, दारू पिऊन आला होता
ॲक्च्युली दारू पिऊन येणं हे आमच्या गल्लीमध्ये तर येतच नाही कोणी. पण हे असे असतात ना काहीतरी, तर तो इतका अगदी विचित्र वागत होता. ह्या गल्लीतनं जायसाठी जागा ठेवलेलीच नाही आहे, कारण म्हातारे-कोतारे वर चढत असतात, तर त्यांना हे रिक्षावाले वगैरे ठोकून जात होते. म्हणजे अगदी त्यांचं ॲक्सिडेंट वगैरे करून टाकायचे. इतके विचित्र चालवायचे ऑटो. तर म्हणूनच रस्ता अगदी छोटा करून टाकला आणि तिथे असा गॅप ठेवला आहे की रिक्षा नाही जाऊ शकणार, टू व्हीलर वगैरे जाऊ शकते. तर टू व्हीलरसाठी इतकीशीच गॅप आहे. पण इतकीशी म्हणजे इतकीशी नाही म्हणता येत, तिला 2 वाहनं जाऊ शकतात, टू व्हीलर्स अशी जागा आहे मग मध्ये ठेवलेली. तर तो रिक्षावाला घुसतच होता. कारण तो प्याला होता आणि त्याला काहीच म्हणजे विचित्रपणा भानच नव्हती त्याला बोलायची. लोकं त्याला समजवत होते, तर तो समजतही नव्हता. नुसता मारामारी अगदी आणि शिव्या, गाळ अगदी अगदी न्यूसन्स वगैरे झालं होतं ते त्या दिवशी. हा संडेचा दिवस आहे आणि मी तुम्हाला हे दाखवतच होती की बघा पावसामध्ये ही लोकं कसे येत आहेत. पण पाऊस जरासा बंद झाला आणि याने आपला खेळ चालू केला या मूर्ख माणसाने. त्याला मग शेवटी पोलिसांना बोलवून त्याला पोलिसांकडे पकडवून दिलं. मला जे काही तुम्हाला दाखवायचं होतं ते तर ह्या धमालीमध्ये राहूनच गेलं, की मी माझं ते पुढचं शूट दाखवणार होती तुम्हाला, की बघा किती समजवतायत पण तो ऐकतच नव्हता. त्यांच्या गाडींना ज्या गाड्या ठेवल्यात पार्किंगमध्ये, त्या गाड्यांना अगदी नुकसान करून करून तो हातवारे मारून मारून नुकसानच करत होता. गाडीवर बसला काय, शिव्या काय देत होता, कोणाचं ऐकतच नव्हता. आणि आमच्या इकडचे लोक म्हणजे इतके अगदी भांडणाला हे नाही आहेत, सोज्वळच आहेत. असे जे असतात अमुक अमुक जे भांडायला वगैरे जातात. तर बघाल आता पुढे काय होतं. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि संडेचा माहोल तुम्ही बघितलात. मी आता मगाशी तुम्हाला दाखवला. पाऊस इतका जाम आहे आणि त्यात एक ऑटोवाला घुसून गेला आहे आमच्या गल्लीमध्ये आणि तो गाड्यांना तोडफोड चालू करतो. हे मागवलं, आता मी काय मागवलं आहे ते तुम्ही पाहाल. तुमच्यासमोरच आज इनबॉक्स करते आहे. ओके, ब्लू कलर आला यावेळेस. किचन टॉवेल आणि रिझल्ट इतका छान नाही याचा, तर मी मागवला आहे. तुम्ही पण घेऊ शकता किचन टॉवेल, है ना. तर दुसरं आलं आहे प्रॉडक्ट, आता बघते मी. हे मी मागवलेलं आहे टॉयलेट टिश्यू पेपर. तर पॅकिंग इतकं जाम असतं ना यांचं की घडत नाही लवकर. तर असे रोल आलेले आहेत, पाहू शकता. हा एक आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. असे 3 रोल आले आहेत. ते काय म्हणतात, लॅट्रिन टिश्यू पेपर, टॉयलेट टिश्यू पेपर ते. तर चला आता अजून बरंचसं मागवलं आहे, पुन्हा शेअर करते, ठीक आहे. पहा फ्रेंड्स, किती पाणी आहे. फॅन बंद करू तर तुम्हाला आवाज येईल. इथे आता क्लोजली बघाल, लाईट करते. पहा किती पाणी आहे. हे सगळं पाणी आहे पावसाचं, है ना. इथे मी हे मॉप ठेवलं आहे पाणी कलेक्ट करायला. इथून पाणी घेईन आता, हे पाणी भरेन सगळं आणि ह्यात टाकेन. म्हणजे इथून आता हे कपडे वाळवलेत म्हणून. बाकी हे बघा वर कसं टपकतं आहे पाणी. हे असं पूर्ण पाण्याचा पसारा असतो माझ्या घरात. बघू शकता किती पाणी आहे, है ना. देव्हारंसुद्धा साफ करायला म्हणजे वेळच नाही. वेळ कुठून, पाणीच कळतं आहे की मी काहीच करू शकत नाही. मग अशामध्ये अशात आम्ही सर्दी नाही होणार तर काय होणार.
सर्दीच राहते बारमास, मग ती पाण्यातच असतं ना माणूस. आता हे झालं, घरामध्ये पोता वगैरे झाला का डायरेक्ट मंदिर धुवायला जाईन. वाजले 2:15. अजून मिस्टर आले नाही आहेत, कुठे कथा करायला गेलेत ते, तर ते आले नाही आहेत अजून. म्हणून मग तोपर्यंत तर मला हे सगळं करणं जरुरी आहे. तर आता हे पाणी कलेक्ट करते इथनं. हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं की आजारी पडायचं कारण मेन हे पण आहे की पाणीच फार असतं. असंच किचनसुद्धा ओलं झालं. हे हा तर तो रूम होता बघायला, हा रूम होता, हा इतका भरलेला आहे. हां विचार करा. आणि हा आहे आता किचन. इथे तर लाईट बंद. हा रूम सुका असतो. हे बघा, माझे फॅन चालू असतात ना तर तुम्हाला आवाज नाही येणार. हे पहा पाणी. हे इथे प्लॅटफॉर्म बघा अख्खा ओला आहे. हे तर मी आता पोसून वगैरे वर केलं. हे बघा पाणी बघताय. पाऊस आला ना जरासा की हे पूर्ण माझा प्लॅटफॉर्म चालू होऊन जातं गळायला. हे इथे सुद्धा गळतं आणि तिथेही गळतं. म्हणजे मग माणसाने करायचं तर काय करायचं. हे पहा असं आहे. तर असं पाणी असतं. सिरियल चालू आहे माझी सध्या, तुम्हाला आवाज येईल सिरियलचा. इथेही पंखा लावला आणि वीकनेस एवढा आहे ना तापाचा की घाम येतोय अक्षरशः. म्हणून मी जास्त व्हिडिओ पण नाही घेऊ शकत आहे. तुम्हाला रोजच्या रोज काय दाखवू, मी असं दाखवूच नाही शकत आहे. माझ्या तेवढी ताकदच नव्हती. आता 2-3 दिवस झाले याची मी, म्हणजे 2 दिवस झाले कंटिन्युअस झोपूनच आहे. आज उठली आहे थोडी तर आज करते. तर हे पाणी बघा, अशी हालत आहे घराची. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला, म्हणजे नेक्स्ट पार्ट अजून दाखवते. थोडं जितकं होईल तितकं कलेक्ट करेन व्हिडिओ. ठीक आहे, चला. तर अशी होती ही व्हिडिओ 26 आणि 27 तारखेची. कशी वाटली फ्रेंड्स? जर व्हिडिओ चांगली वाटली असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब तो बनताही है बॉस, है ना. तर तुम्हाला व्हिडिओ चांगलीच वाटते मला माहीत आहे. हे मला आता कळून चुकलं आहे की आतापर्यंत तुम्हाला काय काय बघायला आवडत आहे. तरी तुम्ही कमेंट करून सांगाल तर जरा मनाला तसल्ली होईल. तसल्ली म्हणजे की थोडंसं बरं वाटतं ना की कोणी कमेंट करतं आहे आपल्या व्हिडिओज बघून. तर व्हिडिओ चांगली वाटली असल्यास प्लीज एक कमेंट तर छान गोडची कमेंट कराल. ओके. आणि मी असे देवदर्शन दाखवू तुम्हाला की माझी ट्रॅव्हलिंगवाली व्हिडिओज आवडते की माझी हॅकवाली व्हिडिओ आवडते. मी घरातले हॅकसुद्धा टाकत असते आणि मी काय काय घेतलं आहे मिशोवरून त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. टिल देन टेक केअर अँड बाय.